800 ते 1000 रुपये किलोनी विक्री होणारी ही आहे एम्को कॅल पाईनबेरी नावाची स्ट्रॉबेरी. हिचा रंग जर आपण बघितला तर पिंकिश व्हाईट रंगाचा आहे, म्हणजे साधारणतः पूर्णपणे लाल सुद्धा नाही आणि पूर्णपणे पांढरी सुद्धा नाही, पिंकिश कलरची ही स्ट्रॉबेरी आहे. साधारणतः या फ्रूटची साईज जर आपण बघितली तर साधारणतः 30 ग्राम एवढी आहे. साधारण खूप मोठ्या आकाराचं हे फ्रूट आहे. आणि या ठिकाणी जर आपण हा पूर्ण प्लॉट बघितला तर याच व्हरायटीचा आहे, जो की पिंकिश ब्ल्यू रंगाची पाईनबेरी स्ट्रॉबेरी आहे. आता जर आपण बघितलं तर मार्चचा पहिला आठवडा सुरू आहे आणि मार्चच्या पहिल्या आठवड्यात सुद्धा याची स्ट्रॉबेरी आता पहिली हार्वेस्टिंग, साधारणतः पहिली दुसरी हार्वेस्टिंग या मालाची सुरू आहे. आपण जर बघितलं तर साधारणतः स्ट्रॉबेरी ओपन फील्डमध्ये होते, परंतु हे शेडनेट आहे आणि शेडनेटमध्ये ऑफ सीझन स्ट्रॉबेरीची लागवड केली जाते. ऑफ सीझन यासाठी की साधारणतः मार्चमध्ये स्ट्रॉबेरी संपत येते मार्केटमधली आणि मार्च मध्येच ही स्ट्रॉबेरी सुरू झाल्यामुळे हिला रेट चांगला मिळतोय. आणि साधारणतः ही व्हरायटी मार्केटमध्ये अवेलेबल नसल्यामुळे हिला रेट सुद्धा 800 ते 1000 रुपयांचा मिळतोय. त्यामुळे काय आहे की ऑफ सीझन व्हरायटी, जर ऑफ सीझन मध्ये जर तुम्ही कुठल्याही पिकाची लागवड करत असाल तर तुम्हाला एक तर रेट चांगला मिळतो आणि विशेष म्हणजे ही जी व्हरायटी आहे पाईनबेरीची ही मार्केटमध्ये अवेलेबल नसल्यामुळे हिला 800 ते 1000 रुपये रेट आहे. म्हणजे साधारणतः नॉर्मल लाल स्ट्रॉबेरीपेक्षा 8 ते 10 पटीने जास्त रेट याचा सुरू आहे. भारतामध्ये पाईनबेरी ही जी स्ट्रॉबेरी आहे ती खूप कमी शेतकऱ्यांकडे आहे, अगदी 2-3 शेतकऱ्यांकडे आहे आणि याची मार्केटमध्ये मागणी सुद्धा जास्त असल्यामुळं हिला रेट जास्त मिळतोय. परंतु नवीन शेतकऱ्यांना जर ही लागवड करायची असेल तर त्यांना आधी मार्केट शोधावं लागेल. तुमच्या मार्केटमध्ये ती घेतली जाईल का, तरच हे बघूनच तुम्ही याची लागवड केली पाहिजे.